खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या महाराष्ट्रामध्ये वाद सुरू आहे। पालकमंत्रीपद कोणाला जाणार यावर जास्त चर्चा सुरू आहे, परंतु सध्या मात्र माझ्यासोबत भरत शेठ गोगावले यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते यांची भेट घेणार आहेत आणि गळ घालणार आहेत की पुन्हा एकदा म्हणजे भरत शेठ गोगावले यांची जी मागणी आहे की पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आता हे कार्यकर्ते आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी बातचीत करू। तुम्ही कुठून आलेलात आणि कशासाठी आलेलात? आम्ही रायगडवरून आलेलो आहोत। आम्ही आमच्या भरत शेठ गोगावले साहेबांना पालकमंत्री मिळावं यासाठी आलेलो। कोणाला भेटणार आहात आणि काय मागणी करणार आहात? एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटणार आहोत आणि पालकमंत्री पदासाठी आम्ही सेटना मिळावं त्यासाठी आम्हाला पूर्ण विश्वास आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। आमची महायुती आहे आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला न्याय मिळेल आणि पुन्हा एकदा आमचे आमदार आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा आदर करून आमच्या विचारांचा आदर करून आमच्या जिल्ह्याला आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांच्यासारखं एक चांगलं गोरगरिबांची सेवा करणारं आणि ह्या जिल्ह्याचा विकास अधिक प्रकारे करण्यासाठी आमदार साहेबांना पालकमंत्री करावा हीच आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही आज या ठिकाणी आलो। ध्वजारोहणाचा मान आहे तो आदिती तटकरे यांना दिलेला आहे, म्हणजे एकीकडे स्थगिती दिली आणि ध्वजारोहणाचा मान दिलेला आहे आदिती तटकरेंना, तर त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाही। आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेब जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। नाही असं काय नाही, जे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल। पण समजा जर भविष्यात पालकमंत्रीपद नाही मिळालं तर तुम्ही आक्रमक भूमिका घेणार का? कारण का आधीच मुंबई गोवा महामार्ग आहे, तिकडे जाळपोळ झालेली आहे, रस्ता अडवलेला आहे। 100% सर्व कार्य 100% आम्ही अधिक आक्रमकपणे आम्ही आंदोलन करणार। मंत्रीपद मिळावं असं आमची इच्छा आहे। समजा नाही मिळालं तर त्याच्या पुढे आम्ही मिळालंच पाहिजे याकरताच आम्ही आलेलो आहोत। काय म्हणताय? पालकमंत्री पद हा मिळायला पाहिजे। आम्ही बऱ्याच दिवसातून प्रयत्न करीत आहोत आणि ते आता यशस्वी झालेलं आहे, परंतु त्यासाठी काही शून्यमुळे ते राहिलेलं आहे, परंतु आम्हाला आता परत आम्ही घेऊनच जाणार। खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होत्या सगळ्या महिला रायगडसाठी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी रायगडच्या पालकमंत्रीपद भरत शेठ गोगावले यांना मिळण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, हे सर्व बाळासाहेब भवन इकडे जमले आणि इकडनं ते थेट मुक्तागिरी या ठिकाणी जात आहेत। आपण भरत शेठ गोगावले यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भरत शेठ गोगावले थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की नेमकं काय आहे। एका प्रकारे शक्ती प्रदर्शन भरत शेठ गोगावले यांचं होणार आहे। आपण भरत शेठ गोगावले यांना दाखवण्याचा प्रयत्न करूया। सध्या भरत शेठ गोगावले हे बाळासाहेब भवन येथे आपल्या कार्यकर्त्यांशी बातचीत करतायत आणि प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण भरत शेठ गोगावले यांची सध्या काय त्यांची प्रतिक्रिया आहे। सध्या भरत शेठ गोगावले हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपण बघू शकतो इकडे मोठ्या प्रमाणात रायगडचे सगळे नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, जिल्ह्यातले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी देखील एक मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे आता काय भरत शेठ गोगावले यांची आपण ही दृश्य दाखवूया आपण थेट। एकच मिनिट दादा, एक मिनिट। भरत शेठ गोगावले आतमध्ये आहेत आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा चाललेली आहे। तुम्ही कुठून आलेला दादा? पालीवरून आलोय। एक मिनिट पहिली दृश्य आपण थेट एबीपी माझावर पाहतोय। थोड्याच वेळात शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे। मुक्तागिरी येथे मोठ्या प्रमाणात भरत शेठ गोगावले यांच्या समर्थनार्थ अनेक महिला, पुरुष आणि तरुण पिढी आहे ती दाखल झालेली आहेत। भरत शेठ, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर आज ज्या पद्धतीनं मुक्तागिरी येथे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत, एक शक्ती प्रदर्शन म्हणावं लागतंय, कारण का महिला रस्त्यावर उतरलेले आहेत, पुरुष रस्त्यावर उतरले आहेत। काय नेमकं साध्य करायचं? साध्य काय नाही, जे एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आणि ह्यांनी जो काय आमच्या रायगडचं म्हणणं ऐकलं त्यासाठी साहेबांना भेट द्यायला आले ते लोक, बाकी काही नाही। साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत असेल, कारण आम्ही नियमाचे पालन करणारे लोक आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यानी पावनभूमीतले मावळे आहोत।
त्यामुळे आमच्या नेत्यांना काही अडचण होणार नाही अशा प्रकारे आमचं चाललेलं आहे आणि आम्ही कुठेही कोणालाही अडचण करणार नाही आहे. नुकताच एकनाथ शिंदे यांच्याकडून फोन आलेला आहे भरत गोगावलेंना. ते थेट बातचीत करता आहेत, चर्चा सुरू आहे. हा तर हे भरत गोगावले आहेत. त्यांनी सांगितलं की जो काही निर्णय एकनाथ शिंदे घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि ज्या पद्धतीची स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती दिल्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळे धन्यवाद करायला हे सर्व कार्यकर्ते आले आहेत असं भरत गोगावले यांचं म्हणणं आहे. कुठल्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन नाहीये, फक्त आभार व्यक्त करण्यासाठी रायगडचे सगळे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि जो काही एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील तो शिरसावद्य असल्याची भूमिका ही भरत गोगावले यांनी घेतलेली आहे. आपण पुन्हा एकदा भरत यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. सध्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्याशी बातचीत चालू आहे, कार्यकर्ते आलेले आहेत. भरत एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, कुठेतरी एक दबाव तंत्र पाहायला मिळतं? नाही, दबाव तंत्र काय नाही. एवढ्या मोठ्या लोकांनी आम्हाला जे निवडून दिलेलं आहे त्यांची भावना आहे, त्यांची इच्छा आहे आणि ते आपल्या नेत्यांकडे नाही प्रकट करणार तर कोणाकडे प्रकट करणार. म्हणून ते शिंदे साहेबांची भेट घ्यायला आलेले आहेत. कारण मागच्या वेळेला ज्या 2.5 वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी एका इशाऱ्यानिशी मला सांगितलं, आम्ही थांबलो. आता शिंदे साहेबांनी ते आम्हाला दिलेलं पद आहे, परंतु लोकांची इच्छा आहे, भावना आहे आणि त्याला आज ते मोकळीक करून द्यायला शिंदे साहेबांकडे चर्चा करायला आलेले आहेत. काय वाटतं काय निर्णय होऊ शकतो या संदर्भातला? कारण का कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, जवळपास मुक्तागिरीचा जो संपूर्ण परिसर आहे तो भरून गेलेला आहे. एवढ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. तुम्ही ज्या वेळेला हे पालकमंत्री पदाची घोषणा झाली त्यावेळेला जाळपोळ देखील झाली होती आणि त्याच्यावरनं तुमच्यावर टीका देखील झाली होती. सुनील तटकरे असं म्हणाले होते की आम्ही सुसंस्कृत आहोत, म्हणजे कुठेतरी तुम्हाला टोमणा मारण्याचा तो एक प्रयत्न होता. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, तेव्हा आम्हाला पण काय त्यातला तारतम्य आहे. परंतु जे सुसंस्कृत बोलत आहेत त्यांनी पहिलं आपलं गिरेबान झाकून बघायचं की आपण ह्या 3 आमदारांना जिंकून आणण्यासाठी का पाडण्यासाठी काय प्रयत्न केलेत हे त्यांनी फक्त स्वतःला विचारावं असं आम्हाला वाटतंय. खरं तर तुमच्या तिघांविरुद्ध तटकरे हा एक टोकाचा वाद आहे. म्हणजे महेंद्र आता मध्ये नव्हता. ज्या वेळेला त्यांची निवडणूक लागली तेव्हा आम्ही जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि आम्ही तन मन धन सगळ्यासहित महेंद्रशेठ दळवे असतील, मी असेल, रविशेठ पाटील असेल, योगेश कदम असेल किंवा अन्य काही जे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, ह्या सगळ्यांनी जर तुम्ही आज गणित केलं तर तुम्हाला कळेल की ह्या आम्ही मंडळींनी जिंकून आणण्यासाठी तटकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही सीट आली नाही, फक्त रायगडचा किल्ला आम्ही राखला आणि तो केवळ आणि केवळ शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमुळे राखला गेला, हे कोणाला नाकारता येणार. शेठ असं काय झालं की तुम्ही लोकसभेला मदत केली आणि विधानसभेला तुम्हाला पाडण्याचे प्रयत्न झाले? हेच की भरत शेठ निवडून आला का मंत्री होईल, मंत्री झाल्यावर पालकमंत्र्यांचा दावा करल आणि म्हणून करता, दुसरं काय. महेंद्र थोरवेंचं कुठे चुकलं? महेंद्र थोरवेंचं तिथं तर त्यांनी अगोदरपासूनच युद्ध पुकारलेलं होतं आणि त्यासाठी तिथली जी काय तडजोड होती ती वेगळी होती. की तिथली तडजोड अशी होती की तिकडे महेंद्र थोरवेला पाडा, आम्हाला मदत करा, इकडं महेंद्र दळवीला पाडतो आम्ही तुम्हाला मदत करतो, ही झालेली स्ट्रॅटेजी आहे, बाकी काय. आणि भरत शेठ नको, तो पालकमंत्री होईल म्हणून भरत शेठ नको. म्हणजे महायुतीचा धर्म तिकडे निभावला गेला नाही, अजिबात नाही. फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे काय आम्हाला काम केलं ते आम्ही त्यांचे आभारी आहोत. शेठ प्रश्न असा आहे की ज्यावेळेला ही पालकमंत्री पदाची यादी प्रसारित करण्यात आली त्यावेळेला शिवसेनेला विश्वासात घेतलं गेलं, कारण का आपण पहिल्यापासून सुरुवातीपासून मंत्रिपद असेल किंवा पालकमंत्रीपद यासाठी आग्रही होतात. तुमच्याकडे 3 आमदारांची संख्या आहे, म्हणजे रायगडमध्ये तुमचे 3 आमदार आहेत, भाजपचे 3 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. मग अशा वेळेला तुमच्या परड्यात हे पद न पडता राष्ट्रवादीच्या परड्यात कसं पडलं? ते मला एवढं काय खोलामध्ये सांगता येणार नाही आहे. आम्ही सरळ चालणारी मंडळी आहोत आणि आम्ही आमच्या नेते ठरवतील त्या अनुषंगाने आम्ही चाललेलो आहोत. एकनाथ शिंदेसाहेब आणि अजूनही तुम्हाला सांगतो, जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील
आणि मुख्यमंत्री तो आम्हाला शिरसावध असणार आहे. कारण या महाराष्ट्राला कुठेही गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं आम्ही काम केलं आणि करतोय आणि पुढेही करत राहणार आहोत. आणि हिंदुत्व हे आमचं रक्त आहे, ते आम्ही कुठेही ढळू दिलं जाणार नाही आहे, हे लक्षात ठेवावं. आणि दुसऱ्यांनी सुसंस्कृत आणि कुठली संस्कृती हे आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कारण किती लोकांना ह्यांनी सुसंस्कृत दाखवलं आहे हे आम्ही एक दिवशी पाडा वाचू. सर, शेवटचा प्रश्न भरत शेठ, तुम्हाला काय वाटतं की हे पालकमंत्रीपद म्हणजे सुरुवातीपासून एकनाथ शिंदेंच्या बंडात भरत शेठ हे पुढे राहिलेले आहेत, अग्रेसर राहिलेले आहेत, त्यांनी तो किल्ला सर करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु भरत शेठला प्रत्येक वेळेला मंत्रीपद असेल किंवा पालकमंत्रीपद असेल संघर्ष करावा लागला. आता काय वाटतं की हे गेलेलं पालकमंत्रीपद भरत शेठकडे येईल? आमचे नेते मंडळी जो ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. खूप खूप धन्यवाद भरत शेठ, तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.